महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसाइटी दवाखाना शाखा तिरोड़ा अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान के माध्यम से एक कैंप लिया। इस कैंप में गर्भवती महिलाओं को अपने स्वास्थ्य का कैसे ध्यान रखना चाहिए और किस चीज का सेवन करना चाहिए, ये जानकारी सभी गर्भवती महिलाओं को और अन्य महिलाओं को समझाया। इस कैंप में गर्भवती महिलाओं और उनके परिवार उपस्थित थे। कामगार बीमा सोसाइटी दवाखाना शाखा तिरोड़ा के मेडिकल ऑफिसर श्री डॉक्टर कृष्णकांत चाटे सर, डॉक्टर पाटिल सर, सिस्टर भाग्यश्री केलवतकर, सिस्टर कृपाली बोदेले और सारे कर्मचारी उपस्थित थे। आपण स्वच्छतेच्या बरोबरच तिचं म्हणजे मार्गदर्शन सुद्धा करायला पाहिजे की बेटा तुला आता मासिक पाळी आली आहे, तुला समोर कसं वावरायचं आहे, कसं म्हणजे समोर जायचं आहे, समाजात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या सगळ्या गोष्टीचा दृष्टिकोन, त्यांचे हार्मोन सगळे चेंज होतात। म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रायोरिटी असते आपल्या आईची। मुलींना कसं सांभाळायचं, कोणाची जास्त बोलू द्यायचं नाही, कोणाशी बोलायचं, मोबाईलचा कसा वापर करायचा नाही, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम कोणाचं आहे, ॲज अ पॅरेंट्स म्हणून आईचंही आहे आणि तेवढंच काम बाबांचं सुद्धा आहे। म्हणून आपल्या मुलींकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं। आणि एक महत्त्वाची गोष्ट, इथे चुरडीमध्येच एक घटना घडली होती सातसावलेची, तुम्हाला माहीत असेल, ते छोटंसं 3 वर्षाचं बाळ होतं। त्याचसाठी आपल्या आईनी आपलं जर शेतामध्ये घर असेल किंवा गावामध्ये घर असेल तर सापांचा, कुत्र्यांचा त्रास आपल्या मुलाबाळांना होऊ नये म्हणून आपलं घर स्वच्छ ठेवणं हे सगळ्यात मोठी जिम्मेदारी सर्वांची आहे, ॲज अ पालक म्हणून आईची किंवा वडिलांची। आणि आपले मुलं घरी आल्याच्या नंतर त्यांचे हातपाय स्वच्छ धुणे, त्यांना स्वच्छता राखण्यास शिकवणे, त्यांच्या नखांची काळजी घेणे, केसांची काळजी घेणे, दातांची काळजी घेणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आईकडून करून घेणे फार महत्त्वाचं आहे। त्या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे। कारण वास्तविक आहे, मी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा दवाखान्यामध्ये अधिकारी चालक आहे। आज आमच्या सेवा दवाखान्यामध्ये सशक्त नारी स्वस्थ अभियान म्हणून कॅम्प चालू आहे, तो 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। त्याबद्दल आम्ही आज टीकाकरण व अनिमियामुक्त भारत यांच्या संदर्भामध्ये काही डिटेल्स सर्व आलेल्या लोकांना दिलेला आहे। त्याबद्दल 2018 मध्ये चालू झालेल्या अनिमियामुक्त भारत याच्याबद्दल सर्व माहितीबद्दल दिले आहे। त्यामध्ये उपस्थित होते आमचे फार्मासिस्ट विनय आणि सांगतील अनिमियामुक्त भारतमध्ये आयरन, कॅल्शियम, फोलिक ॲसिड ह्याने दिलेल्या मेडिसिन। सेवा दवाखाना तिरोडा इथे औषध निर्मात्या पदावर कार्यरत आहे। आज आमच्या हॉस्पिटलमध्ये सशक्त नारी आणि सशक्त परिवार हे कार्यक्रम राबवण्यात आले। त्यामध्ये आपण बघा, फॉलिक ॲसिड, आयरन ह्या गोळ्यांचा आपण वापर कसं केला पाहिजे, ह्या गोळ्यांमुळे होणारा फायदा आणि जे काही आपल्याला पोषक तत्व आहारातून मिळतात आणि काही जे आपल्याला दुर्बलता असते ते आपण गोळ्यातून योग्य प्रमाणे ते काळजी घेऊन ते दूर करू शकतो। त्यामध्ये आयरनची गोळी, फोलिक ॲसिडची गोळी आणि कॅल्शियमची गोळी हे घेणे आवश्यक असते। गरोदर माताला 1 महिन्यापासून तर ते 9 महिन्यापर्यंत त्यांचे सप्लिमेंट घेणं फार गरजेचं असते, कारण पुरेसे ते अन्न म्हणा, पुरेसे ते आपण आहार म्हणा, त्यामुळे ते भेटणारे जे तत्व असतात ते फक्त आहाराने पुरे होत नाही, ते गोळ्याने पण आपण पुरे करू शकतो। आणि ते आपण कसे काय घ्यायचे, काय त्याच्याकडे लक्ष द्यायचे हे आपण सर्व माहिती महिलांना पुरवली। हा जो कार्यक्रम आहे स्वस्थ नारी, मी विमा वैद्यकीय अधिकारी तिरोडा सेवा दवाखाना तिरोडा इथे आहे। हा जो कार्यक्रम आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार, हा कार्यक्रम दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार आहे। आज हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळं गरोदर माता व सगळ्या बहिणींना वगैरे सगळ्यांना आम्ही एक योग्य मार्गदर्शन दिला। स्तनपानापासून ते सगळं जे काही कुपोषण निमित्त असो किंवा ज्या काही गोष्टी एका परिवाराला सशक्त बनवू शकते, या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून। डॉक्टर कृष्णकांत चाटे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी सेवा दवाखाना तिरोडा इथे आहे। तर आपण आज इथे स्वस्थ परिवार योजनेअंतर्गत आपण 30-35 लोकांचा आपण कॅम्प वगैरे घेतलेला आहे इथे। तर आजच्या कॅम्पला आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला। त्याच्यामध्ये आपण जेवढे पण प्रेग्नंट महिला वगैरे आहेत, गर्भवती महिलांना आपण त्यांना सांगितलं त्यांच्या आहाराचे फायदे वगैरे पूर्ण, आणि ते समजावून घेत असताना आपलं पूर्ण स्टाफचं आम्हाला सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी स्टाफचा खूप जास्त आभारी आहे। आणि त्याच्यानंतर पुढचं मार्गदर्शन सर करतील। 8-22 सप्टेंबर 2025
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी दवाखाना तिरोडा च्या वतीने आज काम घेण्यात आला. त्याच्या उद्देश काय? सर्वात मोठा उद्देश म्हणजे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या गाईडलाईननुसार सर्व शासकीय रुग्णालय असो किंवा शासकीय रुग्णालयामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार हा कार्यक्रम सर्व आरोग्य डिपार्टमेंटमध्ये राबविण्यात येत आहे. आणि या कार्यक्रमाचा मेन उद्देश म्हणजे नारी स्वस्थ असणे आणि त्याचबरोबर गरोदर माता आणि स्तनदा माता यांची आपण कशी काळजी घेऊ शकतो आणि कशी शुश्रूषा करू शकतो व त्यांना आपण कसं आरोग्य देऊ शकतो याबद्दल हे अवेअरनेस करण्याकरिता हा कार्यक्रम शासनाने घेतलेला आहे. आणि शासनाची यावर पार्श्वभूमी खरंच खूप चांगली आहे. याच माध्यमातून सर्व घराघरापर्यंत आणि सर्व नारींपर्यंत आम्ही हा संदेश पोहोचवण्याकरिता आज सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य कामगार विमा सोसायटी सेवा दवाखाना तिरोडा या ठिकाणी आज आम्ही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने किंवा शांततेने पार पाडलेला आहे.